माझं सेकंड इयरचं ऍडमिशन राहिलं आणि दिनांक 14 जूनला आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला ऍडमिशनसाठी बोलवलं होतं आणि मी लिटरली त्या दिवशीपासून लास्ट डेटची वाट बघत आहे आणि ऍडमिशनची लास्ट डेट आहे 21 जून. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 23व्या दिवशी. जसं की तुम्हाला माहित आहे, सरकारच्या नवीन बसा आलेल्या आहेत लालपरी नावाच्या. हे तर खूप चांगली गोष्ट झाली प्रवाशांसाठी, कारण की 2 घंट्याचा रस्ता 1.5 घंट्यामध्ये पार करत आहे ते बस. मग अजून काय पाहिजे. कॉलेजला जाताना एवढं ढगाळ वातावरण होतं की नाही, मला तर टेन्शन यायला ते येताना पाऊस लागू नये म्हणजे झालं, कारण की माझ्याकडे काही छत्री नव्हती, काही नव्हतं, तसंच निघाली मी कॉलेजला. आणि तुम्हाला माहित आहे मी स्वामी समर्थांचा उपवास धरते, तर आज होता गुरुवार आणि मी गेलते स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. माणसाला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या आई वडिलांची संस्काराची जाणीव असेल ना, तर पाय नेहमी त्यांची योग्य दिशेने पडतात. आणि माझ्यासोबत केंद्रामध्ये आली होती संजू. स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे माळ जपत बसल्या होत्या. त्यानंतर आम्ही थेट निघले आमच्या कॉलेजकडे जायला. आमचा पहिला जे क्लास होता त्या क्लासचे 2 तुकडे झाले होते आणि आम्हाला दुसरा क्लास दिला होता जे की स्पोर्ट्सचा होता. मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये दाखवेलच. कॉलेजमध्ये गेल्यानं पहिले आम्ही खिडकीची साईड पकडता आणि याच कारणामुळे माझ्या सरांनी मला आणि माझ्या मैत्रिणीला अलग अलग बसायला सांगलं होतं. अब क्या ही कर सकते है. आणि असं याच वर्षी नाही व्हायला, तर गेल्या पण वर्षी असं झालं होतं आमच्या सोबत. लिटरली त्या एका सराच्या क्लासमध्ये आम्ही दोघे जण अलग अलग बसा. कॉलेजच्या बाहेर रिमझिम पाऊस पडायला, पण आमची शिरा बघा कॉलेजमध्ये छत्री घेऊन बसली. शिरा कसं करू तुझं. पाऊस पडू लागला होता म्हणून आमच्या कॉलेजची गेली होती लाईट आणि त्याचबरोबर गरमी पण खूप व्हायली आणि थोड्याच वेळानंतर काय मुसळधार पाऊस आला. बस सगळेजण व्ह्यू बघण्यासाठी क्लासच्या बाहेर आले होते आणि हे बघा व्ह्यू. जे दिसायला चांगलं वाटलं ते शेअर करते मी, जसं की माझी हे स्माइल. आता तुम्हाला कशी वाटते ते माहित नाही, पण मला आणि माझ्या मैत्रिणीला नेहमी आवडते माझी स्माइल. आणि मुसळधार पाऊस आला होता तेव्हा होता आमचा ब्रेक, त्यानंतर अजून आमचा क्लास होता. आता मी तुम्हाला दाखवते माझ्या खिडकी बाहेरचे व्ह्यूज किती होते आणि कसे कसे होते ते पण दाखवते, कारण की मी तेच शूट करत बसले होते 3-4 वेळेस. म्हणजे मोसमच असा होऊ लागला होता, तर मी काय गाईज, आपले 5K लवकरच कंप्लीट होणार आहे, तर लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या YouTube चॅनलला. बाय.